पाण्याच्या शोधात आलेल्या 8 गव्यांचा अख्खा कळपच कालव्यात पडला। कागल तालुक्यातील उंदरवाडीमधील उजव्या कालव्यात ही घटना घडली। दरम्यान कालव्यात पडलेल्या गव्यांनी उंदरवाडीजवळ कालव्यातून बाहेर पडण्यात यश मिळवलं, तर ग्रामस्थांनी तसंच वनरक्षक शरद कांबळे राधानगरीच्या रेस्क्यू टीमनं 1 वर्ष वयाच्या गव्याच्या दमलेल्या पिल्लालाही कालव्यातून बाहेर काढत परत कळपात सोडलं। ही घटना आज सकाळी घडली। राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत। त्यामुळे वन्य प्राणी खाद्य आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत। सरवडे उंदरवाडी दरम्यान जंगलात असलेल्या बादा नावाच्या शेतातून पाणी पिण्यासाठी आलेले 7 गवे आणि 1 पिलू कालव्यामध्ये पडलं। कालव्याला प्लास्टर असल्यानं हे सर्व गवे पाण्यातून वाहत उंदरवाडीच्या कालव्यापर्यंत आले। सकाळची वेळ असल्यानं उंदरवाडी ग्रामस्थ शेताकडे गेले होते। ग्रामस्थांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनरक्षक शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला। कांबळे यांनी राधानगरीचे रेस्क्यू टीमचे साईनाथ पुंगावकर, अनिरुद्ध साबळे, शैलेश पाटील यांना बोलावून घेतलं। उंदरवाडी कालव्याच्या परिसरात काही ठिकाणी ग्रामस्थांना कालव्यात उतरण्यासाठी कच्चा मार्ग ठेवलाय। याच मार्गावरून काही गवे बेलजाई मंदिराच्या पाठीमागून बाहेर पडले, तर उरलेले गवे उंदरवाडी पुलाजवळून बाहेर पडले। साधारण 1 वर्षाचं गव्याचं पिलू मात्र दमल्यामुळे कालव्यातून वाहतच राहिलं, त्याला बाहेर पडता आलं नाही। परिस्थितीचा अंदाज घेत उंदरवाडीच्या रोहित फास्के, प्रतीक पाटील, शंकर पाटील, मेजर स्वप्नील शिंदे आणि इतरांनी गव्याच्या पिलाला कालव्याच्या वाहत्या पाण्यामधून बाहेर काढून त्याला जीवदान दिलं। नंतर त्याला गव्यांच्या कळपात सोडून दिलं। सरवडे उंदरवाडी परिसरातील जंगल क्षेत्राशेजारील शेती क्षेत्रात गेले 2 दिवस आग सुरू आहे। त्याला घाबरून गवे पाण्याच्या शोधात कॅनॉलमध्ये पडल्याचा अंदाज वनविभाग आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय।